नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत, छान चालला अभ्यास. पुढच्या 4 महिन्यात आय नो 12वी बोर्डाची एक्झाम आहे आणि तुम्हाला खूप टेन्शन आलं असेल, याची तुम्ही ॲक्टिंग करताय, असं हरकत नाही. आज बघूया आपण मॅट्रिक्समधला सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट बाळांनो, इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. पण त्यापूर्वी थोडंसं बेसिक घेऊया, मग जाऊया इन्व्हर्सकडे. ओके, सर्वांना माहिती आहे, तुम्ही 11th हा लेसन मला ऑलरेडी बाळांनो 11वीला होता. तर बेसिक काय असतं ते स्वाभाविक आहे, आपण मॅट्रिक्स जो लिहितो बाळांनो हा नेहमी लिहितो का स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, करेक्ट का? याच्यामध्ये जे आपण लिहितो यांना आपण काय म्हणतो बाळांनो? यांना हे जे लेकर आहे, लेकरं, या लेकरांना काय म्हणायचं सोन्यांनो? एलिमेंट्स असं म्हणतात. काय म्हणतात? एलिमेंट्स. यानंतर इथे काय लिहितात? तर इथे आपण लिहितो बाळांनो त्या मॅट्रिक्सची काय लिहितो आपण? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ऑर्डर ही नेहमी कशी लिहितात? ऑर्डर ही नेहमी बाळांनो लिहितात रो इंटू कॉलम. सर रो आणि कॉलम काय? ऐक सोन्या, आता बघ, हा जो आहे ना, हा आडवा, या आडव्याला म्हणायचं रो नंबर 1. हा दुसरा जो आडवा आहे का, याला म्हणायचं रो नंबर 2. आता कॉलम कसा असतो पप्प्या? उभा असतो की नाही? मग ह्या झाला तुझा कॉलम नंबर 1, हा झाला तुझा कॉलम नंबर 2 आणि हा झाला कॉलम नंबर 3. म्हणजे मला सांग, या मॅट्रिक्समध्ये किती रो आहे? 3. मारीन अबे सोन्या, याच्यामध्ये किती रो दिसतात? ते 1 आणि 2. 2 रोज इंटू किती कॉलम्स होता? 1 2 3. 2 इंटू 3 ही झाली बाळांनो त्या मॅट्रिक्सची काय? ऑर्डर. काय? ऑर्डर. एक एक्झाम्पल सांग मला. मी लिहिलं 1 2 3 4 5 6. सांग बरं, या मॅट्रिक्समध्ये किती रो आहे बेटा? 3 रोज आहे. रो नंबर 1 आडवा म्हणजे रो बेटा, रो नंबर 2 आणि रो नंबर 3. किती कॉलम आहे सोन्यांनो? 1 कॉलम 2 कॉलम. म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर काय होईल? 3 इंटू 2 स्टँड फॉर 3 रो आणि 2 कॉलम. आता मेन मुद्दा कोण येतो बेटा? आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, ती म्हणजे काय? ह्या मॅट्रिक्समध्ये असणारे जे एलिमेंट्स आहे यांची पोझिशन कशी असते? पोझिशन. एक एक्झाम्पल बघ. समजा मी इथं घेतलं 1 2 3 4 5 6 7 0 8. ओके, आता तुला एवढं कळलं की याच्यामध्ये 3 रो आहे आणि 3 कॉलम आहे. किती रो आहे? 3 रो आणि 3 कॉलम. सपोज इमॅजिन कर, हा तुझा होता रो नंबर 1. माणूस, सॉरी, हा होता बेटा आपला रो नंबर 1. हा आपला कोण राजांनो? रो नंबर 2 आणि हा आपला रो नंबर 3. कॉलम कसे असतात? उभे असतात सोन्यांनो. तर हा आला आपला कॉलम 1, हा आला आपला कॉलम 2 आणि हा आला आपला कॉलम 3. याच्यामध्ये हे जे लेकर म्हणजे कोण? एलिमेंट्स. या एलिमेंट्सला नेहमी शो करायचं स्मॉल लेटरने. कशाने शो करायचं? स्मॉल लेटरने. एक कळलं. दुसरं, याला जनरली स्टँडर्डली असले तर आय जे. आता मला ह्या आय आणि जे काय सांगतो. आय म्हणजे असतो बाळा नंबर ऑफ रो. आय म्हणजे कोण? किती नंबरचा रो. आणि जे असतो सोन्या नंबर ऑफ कॉलम. नंबर ऑफ कॉलम. आता बघ, इथं बघ, हा जो 1 आहे हा कोणत्या रो मध्ये आणि कोणत्या कॉलम मध्ये? बघ, हा आपला फर्स्ट रो, हा आपला फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग याला कसं लिहायचं? तर याला लिहायचं सोन्या ए म्हणजे कोण? त्याचं नाव, ओरिजिनल. 1 1 म्हणजे काय? पहिला रो पहिला कॉलम. पहिला रो पहिला कॉलम. तसंच हा कुठे होता? सर हा होता पहिला रो मध्ये आणि कोणता कॉलम आहे? सेकंड कॉलम आहे. हा आला पहिला रो सेकंड कॉलम. हा कुठे होता मग सांग बरं तू? फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम. तसंच हा कुठे सांग मग आता? व्हेरी गुड. हा दिसतोय कुठे आपल्याला? सेकंड रो मध्ये. इथं काय दिसलं? ऐसा करणे का बेटा? ऐसा. सेकंड फर्स्ट, सेकंड रो फर्स्ट कॉलम, देन सेकंड रो सेकंड कॉलम, देन सेकंड रो थर्ड कॉलम. तसं एक मला सांग, हा कुठे? बोल ना, अरे बोल की, अरे दुष्काळ बोल की. हा होता थर्ड रो मध्ये आणि थर्ड कॉलम मध्ये. म्हणजे हा आला A33. लॉजिकली बनणार A32 आणि हा बनणार A31. तर सगळ्यात मेन तुला एक गोष्ट कळाली का? की ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये जे असतात लेकरं, परत सांगतो, लेकरं म्हणजे कोण? एलिमेंट्स. हे जे नंबर्स आहे ना, यांना आपण काय म्हणतो? एलिमेंट्स म्हणतो. हे नेहमी आपण शो करणार आहोत स्मॉल एने. आय म्हणजे कोण? जसं एक्झाम्पल 3 1. हा झाला आय, हा झाला आपला कोण आता? जे. हा आय, हा काय आपला? जे. तसं इथे आय कोण आहे? 3 आणि जे कोण आहे बघा आपला? 3.
समजलं आय जे काय असतं. चला जाऊया पुढे बाळांनो, कन्सेप्च्युअल जायचं, आपल्याला वेळ कमी असतो पुढे. ऐका आता मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे जसं आता आपण ओरिजिनल एलिमेंट बघितले तसेच त्यांचे असतात मायनर एलिमेंट्स. काय असतं ते सांगतो आणि मग जातो मी कोफॅक्टरकडे. कोफॅक्टर एलिमेंट्स मग आपण घेऊया क्वेश्चन. ओके सोन्या, चल एक एक्झाम्पल आहे. ए घेतला मॅट्रिक्स 2 -1 3 आणि कोण घेतला मी 4. आता मला सांग पप्या, यांना आपण काय म्हणतो एलिमेंट जो आपण शो करतो स्मॉल ए ने. हा आला ए. आता बोल हा कुठे होता, पहिला रो पहिला कॉलम. हाला A11, हाला A12, हाला A21, हाला A22. करेक्ट का? यांचा मायनर एलिमेंट्स हे नेहमी शो करतात कॅपिटल एम किंवा स्मॉल एम ने. शक्यतो आपण कॅपिटल लिहूया. MIJ म्हणजे काय, मायनर एलिमेंट्स. बरं तुला आता एवढंच कळलं ढेबऱ्या. आय म्हणजे कोण होता, रो, आणि जे म्हणजे कोण आहे, कॉलम. मग एम म्हणजे काय, दुश्मन काढायचा. दुश्मन. आता बघ याचा जर दुश्मन हवा असेल तर काय करायचं माहिती का, याच्याशी रिलेटेड आडवा आणि उभा सोडून द्यायचा. काय बोललो, याच्याशी रिलेटेड आडवा म्हणजे रो आणि उभा म्हणजे कॉलम डिलीट करायचा. खतम. जो उरणार तो आपला दुश्मन, जो उरणार तो आपला कोण, मायनर. बघ आता कसं, समजा हा कोण आपला 1-1 आहे. कोण आहे, 1-1 पोझिशन होती. मग याचा आला कोण, M11. कोणाला, M11. कसं काढणार, याच्यासाठी आडवे गेला उभे गेले उरला कोण, 4. हा आला मायनर. तसंच आता हा कोण आहे, ही पोझिशन कोण आहे आपली बघा, 1-2. कोण आहे, 1-2 म्हणजे याचा मायनर काय होईल, M12. कोण होईल, M12. आता याचा जर मायनर हवा असेल तर काय करणार, उभा गेला आडवा गेला, आडवा गेला उभा गेला, कोण दिसतोय उरलेला, 3. समजलं आता. तसंच M21 मग याचा कोण मायनर, आडवा गेला उभा गेला कोण उरला, -1. तसंच याचा कोण आहे मायनर, मग आता आडवा गेला उभा गेला असा राहिला, हा गेला राहिला कोण, 2. हा आला M22 इक्वल टू वॉट, 4. सॉरी 4 नाही 2. तर बेसिकली हे कळलं की 2x2 मध्ये मायनर खूप सोपं आहे काढणं. कारण का, ज्याचा हवा आहे त्याच्या समोर बघायचं फक्त. ज्याचा मायनर हवा आहे त्याच्या समोरचा जो असेल तो आपला मायनर एलिमेंट भेटतो. 3x3 मध्ये थोडंसं बदलतं. कसं बदलतं ते पुढे क्वेश्चनमध्ये आपण बघणारच आहोत, डोंट वरी. पण बेसिकली मायनर काय मॅटर असतो हे समजलं. आता को फॅक्टर काढणं हे तुम्ही इयत्ता लहानपणी 11वीला हे दोन्ही पण तुम्ही शिकलाय बाळांनो. डोंट वरी, आपण अभ्यास नाही करत कारण कॉलेजला जातो आपण मजा करायला. ऐका आता कोण इथं, को फॅक्टर. तर को फॅक्टरला 11वीमध्ये आपण लिहितो CIJ आणि 12वीत आपण शो करतो AIG. कोणता ए पण तो कॅपिटल. बघ या एलिमेंटला आपण स्मॉलने लिहिलं होतं आणि कॅपिटल म्हणजे कोण, आपला को फॅक्टर एलिमेंट्स. कोणते एलिमेंट्स, को फॅक्टर. याला शो करतात AIJ ने. याचा एक फॉर्म्युला आहे सिंपल, -1 लिहायचं. कोण लिहायचं, -1. आय आणि जे या दोघांनी ॲडिशन करायची, I + J, आणि सोबत लिहायचा त्याचा MIJ. MIJ म्हणजे कोण, त्याचा मायनर लिहायचा. सिंपल आयडिया आहे. याचा अर्थ सिंपल आहे. मेन माणसं हेच होते. हे फक्त काय होणार इथे, साईन ठरणार आहे की त्या एलिमेंटला प्लस की मायनस साईन आहे. -1 I + J आणि कोणाला, MIJ. एक एक्झाम्पल दाखवतो. जसं मी आता M11 काढला होता. कोण काढला मी, M11. हा कोणाला, मायनर आला. मला हवा आहे को फॅक्टर. कोणाचा, त्या 1-1चा को फॅक्टर. काय करायचं, -1 हाणला, 1 + 1 यांची ॲडिशन करायची. किती आलं, 2. आणि याचा कोण आहे मायनर, कोणाला आपला मायनर, 4. तो इथे लिहायचा 4. -1च्या वरती कोण आहे, स्क्वेअर, जो असतो +1. हा आला 1 × 4 इक्वल टू वॉट, 4. म्हणजे हा जो भेटला हा कोण झाला, को फॅक्टर एलिमेंट. हे बेसिक कळलं सर्वांना. आता ओरिजिनल एलिमेंट शो करायचे स्मॉलने. मायनर कसं काढायचा, ज्याचा हवा आहे त्याचे आडवे उभे सोडायचे आणि तो लिहून काढायचा. 3x3 मध्ये आपल्याला भेटणार आहे डिटर्मिनंट. कसं ते पुढे बघू आपण. आणि एक राहिला को फॅक्टर, ज्याला आपण लिहिणार आहे ए ने, कॅपिटल AIJ. I स्टँड फॉर नंबर ऑफ रो आणि जे म्हणजे कोण, नंबर ऑफ कॉलम. काय फॉर्म्युला आपल्याकडे, -1 लिहायचं, यांना ॲड करायचं आणि त्याचा लिहायचा कोण, मायनर एलिमेंट.
हे कळलं. हे बघ नाही कळलं तर दुसरा तुला पर्याय का असतो, यांचे साईन फिक्स करायचे, प्लस मायनस मायनस प्लस. मग काय मायनर काढायचं आणि त्याला हे साईन लावायचं, सिम्पलचा जुगाड आहे. मायनर काढायचं आणि त्याला हे साईन द्यायचं. फॉर एक्झाम्पल बघा आता हा 1 2 आहे, मग याचा कोण बनणार को फॅक्टर, तर याचा जर मला समजा हवा असता को फॅक्टर याचा, तर मी काय केलं असतं A12 लिहिला असता. याचा कोणी मायनर, याचा कोणी मायनर 3, हा लिहिला मी 3, आणि या पोझिशनसाठी काय साईन होतं मायनस, हे दिलं असतं मायनस. हा त्याला दुसरा जुगाड आहे, पण ओरिजिनल जे आहे ते लक्षात ठेवा. चला स्टार्ट करूया एक्झाम्पल. हे तुमच्या बुकमधला एक्सरसाइज नंबर 2.2 आहे तुमचं. काय क्वेश्चन बघा, पहिला क्वेश्चन होता को फॅक्टर एलिमेंट्स काढा. दुसरा क्वेश्चन कोण आहे मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काढा. आणि तिसरा क्वेश्चन कोण आहे ॲडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स काढा. मी तिघांना एकत्र करणार आहे. मग आपण बघणार आहोत कोणती मेथड आपली इनवर्स मेथड. कहा गया इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स आपण एंडला बघूया, कारण एकदा तुम्हाला हे जमलं की सोन्यानं मग अवघड काहीच नाही. करू सुरुवात, यस ऑर नो. पप्पू समजून घ्यायचं, हे मधीच आपलं इन्स्टा हाणायचं नाही लगेच. हां लक्ष दे, नाही तर बुकीच मारू तुला मी ढेबऱ्या. चला नंबर 1 काय होता क्वेश्चन, एक काढूया. पहिले कोण को फॅक्टर एलिमेंट, सेकंड कोण मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर, आणि थर्ड कोण काढणार आपण ॲडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स. क्वेश्चन कसे पण विचारू शकतात, ॲडजॉइंट काढा, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काढा, किंवा नुसतेच को फॅक्टर एलिमेंट्स काढायचे. आता बघा याला पकडला मी ए, नावं त्याचा हां 1 3 4 -1. एक सिंपल कळलं की या पहिले एलिमेंटला आपण नाव ठेवूया. पोझिशन काय असते A11 A12 A21 आणि A22. यांचे काढायचे पहिले मायनर. चला बोला, याचा मायनर म्हणजे कोण M11. याचा मायनर कसा काढायचा, याचा मायनर आडवे गेले उभे गेले, कोण राहिलं रे बाळांनो -1 राहिला. कोण राहिला, आडवे गेले उभे गेले, कोण राहिलं वे -1. सांगा मग आता M12 याचा मायनर आडवे गेले उभे गेले, कोण दिसतंय बे, अरे सोन्या हे गेलं ना हे गेलं ना रे, कोण दिसलं बे 4. व्हेरी गुड. मी काय बोललो 2/2 ला सिंपल लॉजिक आहे, याच्या समोर जो असेल तो त्याचा मायनर हाणायचा. चल बोल मग आता M21 काय होणार, याचा मायनर कोण, याच्या समोर कोण आहे 3. व्हेरी गुड. आणि M22 कोण, याचा मायनर याच्या समोर बघ कोण आहे +1. हे आले आपले मायनर एलिमेंट्स. अंडरस्टूड. पण मला काय हवंय को फॅक्टर. मग सांगा आता को फॅक्टरचा फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिला होता. काय फॉर्म्युला मिळाला को फॅक्टरचा, AIJ -1 I + J × MIJ. करेक्ट का. IJ म्हणजे कोण, रो आणि कॉलम. पहिला कोण आपला पहिले 1 1, मग याचा कोण आहे को फॅक्टर A11. काय A11 सिंपल करायचं -1 लिहायचं, यांची ॲडिशन करायची 1 + 1 2 लिहायचा, आणि याचा जो मायनर होता 1 1 M11 तो कोण आहे -1. M11 कोण आहे -1 तो लिहायचा सोबत. -1चा स्क्वेअर काय होतं बेटा +1 × -1 = वाला -1. हा आला आपला कोण A11 म्हणजे को फॅक्टर एलिमेंट. सेकंड A12 -1 कर ॲडिशन 1 + 2 3, आणि याचा कोण आहे बेटा मायनर, याचा होता मायनर जो मी रफ केला वाटतं 1 2 म्हणजे याचा मायनर होता बेटा 4. हा आला किती राहतो 4. करेक्ट. -1चा क्यूब, हे ऑड नंबर पण निगेटिव्ह साईड, ऑड नंबर आला किती निगेटिव्ह आला. आपल्या ऑड नंबरमुळे हा आला निगेटिव्ह -1 निगेटिव्ह 1, आणि हा आला किती 4, हा बनला आपला -4. A21 सेम काम -1 लिहिला हो सर, दोघांची ॲडिशन केली 2 + 1 यस सर, आणि याचा कोण लिहायचा मायनर 2 1 म्हणजे हा, याचा कोण आहे मायनर बेटा 3, हा आला 3. -1च्या वरती चेक करायचं, हा कोण आहे ऑड. हे ऑड म्हणजे काय, ज्याला 2 ने डिवाइड होत नाही. ऑड आला की आन्सरला येईल मायनस साईन, आणि हा आहे आपला 3. कळलं सर्वांना. आणि लास्ट आला A22 -1 2 + 2 4 2 + 2 4, आणि या A22चा कोणी मायनर -1 होता, याचा सॉरी +1 येतो +1, हा आला +1. -1च्या वरती होता इवन नंबर, आन्सर इज +1 × 1 = 1. तर हे कोण आले आपले को फॅक्टर एलिमेंट. हा होता आपला पहिला क्वेश्चन. सेकंड कोण आहे मॅट्रिक्स ऑफ द को फॅक्टर. म्हणजे काय करायचं, यांना फक्त लिहायचं मॅट्रिक्समध्ये. मग इथं लिहा बाळांनो बघा मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर = चला बोला पहिला कोण आहे आपला को फॅक्टर बेटा -1 -4 -3 आणि मग 1.
-1 मायनस गणलं परत -4 -3 -4 -3 आणि +1 +1 ते हो +1 आहे हे समजलं तर लक्षात ठेवा 2/2 ला हा गेम लय सोपा आहे. प्रॉब्लेम कुठे माहिती 3/3 लेंदी मोकार लेंदी ती डोंट वरी. असो सर्वांना मॅट्रिक्स कळलं असेल ऑफ को फॅक्टर. आता तिसरा क्वेश्चन कोण होता ॲडजॉईंट. बाळांनो बघा एक एक गोष्ट समजून घ्या. हा ॲडजॉईंट कोण असतो हा नेहमी को फॅक्टर मॅट्रिक्सचा कोण असतो ट्रान्सपोज असतो. आता मला शब्द कुठून आणले तू नवीन नवीन बापू मी नाही आणले शब्द ऐक ए माणूस हां काय शब्द बघितलं ट्रान्सपोज म्हणजे काय करायचं ते सांगतो एका वाक्यात. समजा ए असेल असा 1 2 2 3 एचा ट्रान्सपोज शो करतात एच्या वरती टीने कशाने टी किंवा सी पण लिहितात. ओके काय करायचं एचा ट्रान्सपोज म्हणजे जे आडवं आहे म्हणजे पहिला रो जो पहिला रो आहे का त्याला म्हणतात पहिला कॉलम. नाही कळलं आपली गावची भाषा आडव्याला करायचं उभं आडवा दिसला की लगेच लिहायचा उभा याला म्हणतात कोण ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. ओके आता तिसरा जो क्वेश्चन होता बेटा तो कोण होता आपला मग ॲडजॉईंट काढायचा. मग हा जो आपला मॅट्रिक्स होता -1 -4 -3 1 याचा कोण घ्यायचा पण ट्रान्सपोज. का घ्यायचा ट्रान्सपोज म्हणजे काय करायचं जो असेल आडवा त्याला लिहायचा उभा जो असेल आडवा त्याला लिहायचा उभा. म्हणजे याला सिंपल बोलूया इंटरचेंजिंग ऑफ रो अँड कॉलम हे ॲक्च्युअली डेफिनेशन आहे. इंटरचेंजिंग ऑफ रो अँड कॉलम खड्ड्यात जाऊ द्या जो पहिला रो त्याला यायचा पहिला कॉलम दुसरा रो दुसऱ्याला यायचा कॉलममध्ये. कळलं सर्वांना. आता 3 गोष्टी शिकलो को फॅक्टर कसे काढतात मॅट्रिक्स कसा फॉर्म करतात आणि ॲडजॉईंट कसा बनवतात. अजून एक क्वेश्चन घेतो म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. अजून एक जुगाड शिकवतो सीईटीला. ॲडजॉईंट हा नेहमी काढणं सोपं असतो. तुमचा जो मेन मॅट्रिक्स आहे का मेन मॅट्रिक्स याच्यामध्ये या दोघांची बदलायची जागा काय यांची बदलायची जागा बघा 1 -1 बदलला हाला -1 1 हो की नाही. दुसरा काय होता फंडा या दोघांचे बदलायचे साईन या दोघांचे बदलायचे साईन हा होता प्लस हा पण होता प्लस. आता दोघे काय होणार जागा बदलायची नाही जागा यांची बदलायची आणि यांची काय बदलायची मग साईन हा बघ हा आला -4 -3 हे लक्षात ठेवायला इझी म्हणजे आपण चुकलो तरी आपल्याकडे जुगाड कामात येतो आपल्या. ओके चला बघूया अजून एक प्रश्न आयला हा डायरेक्ट 3 एक काम करा ट्राय तर करूया. बरं एक काम करा आपण सोपा प्रश्न घेऊया. चला एक सोपा घेतला समजा मी हा घेतो मॅट्रिक्स समजा बीच्या ऐवजी एज घेऊया छान असतं यावर गेला 2 -1 -3 आणि हा आला 4 करेक्ट का. मला काय हवंय मला 3 प्रश्न विचारले. कोणते प्रश्न सोन्या पहिला कोण विचारलाय को फॅक्टर एलिमेंट्स काढ. दुसरा कोण आहे त्याचा मॅट्रिक्स बनव. तिसरा कोण आहे ॲडजॉईंट काढायचा. एकदम पांचट आहे नीट ऐकायचं फक्त सोन्या फटकन समजून घ्यायचं. बघ पहिलं काम काय या पोझिशनचे नाव ए बाप्पा हा कुठे आहे पहिला रो पहिला कॉलम A11 हा कुठे मग पहिला रो दुसरा कॉलम हा कुठे होता बे हा होता दुसरा रो आणि कोणता कॉलम पहिला कॉलम. A21 आणि A22 एवढं कळलं सर्वांना. सोन्या कळलं का हा 1 2 छोटा ए म्हणजे ओरिजिनल यांचा मायनर यम वाला माणूस. मग बोला M11 काय M12 काय ए माणूस हां M21 काय आणि M22 काय होईल सांगा. मी बोललोय 2/2 ला गेम सोपा आहे. याचा हवाय मायनर बघायचं समोर तेरे सामने वाले खिडकीमध्ये नाही बघायचं इथं बघायचंय. 2च्या समोर कोण होता 4 हा आला 4 याचा मायनर 1 2 याचा मायनर कोण याच्या समोर कोण आहे -3 याचा मायनर कोण मग त्याच्या समोर कोण आहे -1 हे फक्त 2/2 साठी. ओके आणि याचा कोण आहे मायनर याच्या समोर पाहिला कोण आहे 2 हे आले आपले मायनर. आता कोण हवे को फॅक्टर काय फॉर्म्युला आपल्याकडे AIJ -1 दोघांची करायची काय ॲडिशन आणि कोण आहे सोबत मायनर. बोला पहिला घेतला A11 साठी बोलू आपण कोणती पोझिशन आहे 1 1 1 इथं लिहायचा -1 यांची करायची ॲडिशन 1 + 1 2 लिहिला आणि त्याचा कोणी मायनर चेक करा कोणी मायनर 4 हा आला × 4 सॉल्व करूया नंतर पण लिहून घेऊया आपण. बोला A12 -1 1 + 2 3 दोघांची ॲडिशन करतो आपण ॲडिशन हां 1 + 2 3 याचा कोण आहे मायनर -3 आला सोबत -3
2 1 बोल आता -1 2 + 1 3 व्हेरी गुड. आणि याचा कोण लिहायचा मायनर कोण मिळेल आपल्याकडे -1 माणूस हां A 2 2 -1 2 + 2 4 आणि याचा कोण मायनर 2 लिहिला. ओ की नाही एकदम सोपं आहे. आणि जुगाड सिंपल सांगतो तुम्ही वरती चेक करायचा -1च्या वरती कोण आहे इवन म्हणजे काय दोनाच्या पाड्यातला आला की प्लस लिहायचा आणि दोनाच्या पाड्यातला नाही आला की द्यायचं मायनस साईन. दोनाच्या पाड्यात बघा दोनाच्या पाड्यात आहे का आहे की नाही मग यालाच लिहायचं असंच. दोनाच्या पाड्यात आहे का नंबर नाही अरे आहे का नाही मग मायनस लिहायचं -3. पाड्यात असल तर प्लस नसल तर मायनस. आहे का नाही दिलं मायनस जो आता -1 तो लिहून काढला म्हणजे बापू -1³ -1 होतो ओके. -1³ -1 होतो ओके. -1² +1 होतो ओके. -1च्या वरती 4 इवन नंबर अँसर इज प्लस हा आला तुझा 2 असा बोंबल लवकर 4 -3 -+1 ऐ माणूस हां ऐ बेकबे हां बेकबे. आता हा जो काढला हा कोण आले कोफॅक्टर एलिमेंट्स. मला कोण हवंय याचा मॅट्रिक्स हवा आहे इथं लिहायचं मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. काय बनणार फक्त याला लिहून घ्यायचं जसं आपण फाइंड केलं त्या पोझिशनशी रिलेटेड जो असेल तो लिहायचा आहे. लय डेंजरस असो. पहिला कोण आला आपल्याकडे 4 आला 4 1 2 म्हणजे ही पोझिशन 1 2 म्हणजे कोण ही पोझिशन कोण आला 3 हा आला 3. नेक्स्ट कोण आला 1 आणि नेक्स्ट कोण आला बाळांनो आपला 2. आता हा कोण आला आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स. मला तिसरा प्रश्न कोण आहे माझा ॲडजॉइंट काढायचा. तुला मी मागे बोललो मग ॲडजॉइंट कसा निघणार हां ॲडजॉइंट ऑफ ए कसा काढायचा याचा घ्यायचा ट्रान्सपोज. काय घ्यायचा ट्रान्सपोज आडव्याला उभं करायचं. हा होता आडवा झाला हा उभा हा होता आडवा झाला हा उभा हो की नाही. बरं मी जुगाड शिकवला तो चेक करूया कसा जुगाड आहे. ॲडजॉइंटचा शॉर्टकट या सिकला कामात येतो बरं का. हा या दोघांची बदलायची जागा 2 4 बघा झाला बघा 4 2 हा ना. आणि यांचे बदलायचे काय साईड -1 होता हा बरोबर प्लस बनला आणि हा -3चा बनला बरोबर +3 म्हणजे आपला आन्सर करेक्ट होतं. तर हा होता 2/2चा मॅट्रिक्सचा कोफॅक्टर एलिमेंट्स मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आणि ॲडजॉइंट कसा काढताचा कन्सेप्ट समजलं का. व्हेरी गुड यू आर चांगले पोरं तुम्ही सगळे. प्रॉब्लेम एकच आल्यावर तुम्हाला बिघडवला कोणी माहिती का इन्स्टा स्नॅपचॅट इन्स्टावर हाय करणाऱ्या जाऊ द्या न बुलेट बरं आहे. चला जाऊया तिसरा प्रश्न किंवा पुढचा प्रश्न जो 3/3चा आहे. हे 3/3 काय बोलला बा मास्तर अरे 3/3 स्टँड फॉर 3 रो 3 कॉलम. याचं किती रो आहे 3 रो आहे. किती कॉलम आहे 3 कॉलम. तर हा थोडासा मोठा बनणार आहे पण समजून घेऊया. करू स्टार्ट. बघ हा होता तुझा ए मॅट्रिक्स याला नाव ठेवलं आपण ए. हे लिहून घेऊया 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1. एकदा हा आला ना बाळांनो तुम्हाला पुढची एक मेथड आहे इन्व्हर्जन मेथड ते पण तुम्हाला जमून जातं. चला याला नाव ठेवूया आपण. काय नाव ठेवायचं त्याला हा कोणती पोझिशन आपली पहिला रो पहिला कॉलम पहिला रो पहिला कॉलम A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. आता यांची काढायचे काय मायनर एलिमेंट. बघा पहिला कोण आहे पोझिशन 1 1 कोण आहे 1 1. एकच मिनिट हा इरेझर 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 स्मॉल सिलेक्ट छोटंसं इरेझर हां छोटंसं ठीक आहे. आता बघा पहिले पेनकडे यावं लागतं हां A11चा कोण हवा आहे मायनर. तो काय लिहायचा मग M11 कसा काढायचा मायनर ऐका परत. हा एलिमेंट आहे याचा आडवा गेला उभा गेला कोण राहिला आता 4 राहिले. याला लिहायचं डिटर्मिनंट मध्ये असं छान कोण राहिलं 3 5 0 आणि -1. एकदम बेसिक बोललो आपण. ज्याचा हवा आहे मायनर आडवे आणि उभे सोडून द्यायचे जे 4 उरतात त्यांना लिहायचं डिटर्मिनंट मध्ये. आता हे तुम्ही शिकलाय 10वीला एकदम सिंपल आणि 5 टक्के. 11वीला चॅप्टर होता पूर्ण. चला ऐका कसं करतात मग याने याला करायचं मल्टिप्लाय
3 इंटू -1 -3 मध्ये मायनस देवाचं 0 इंटू 5 0 बघ याने याला मायनस याने याला -3 -0 -3 पुढचा M12 बोला याचा मायनर काय करणार आहे आडवा ऑलरेडी केलाय की नाही आता उभा गेला उरले कोण सांग बरं लोक मला कोण उरलं बेटा दिसतंय ना हे असते बघ कोण दिसतंय -2 5 2 -2 -1 कोण दिसतंय -2 5 -2 आणि -1 आता तू आहे 12वीला हे तुला माहिती आहे बोल -2 इंटू -1 +2 मायनस साईन -2 इंटू 5 -10 हा बनणार 2 + 10 म्हणजे हा बनणार किती वेळा 12 कळलं सर्वांना इथपर्यंत हा आला M12 सेम आता M13 याला थोडं फास्ट करा हे असं लिहायची गरज नाही डायरेक्ट पण करता येतं ओके चला याचा साठी बोला आता आडवा गेला उभा गेला उरलेले 4 लिहून काढा कोण आहे बाळांनो -2 3 -2 आणि कोण 0 करा सॉल्व -2 इंटू 0 0 हे मायनस साईन 3 इंटू -2 -6 हा बनवायचा +6 आला किती 6 चला जाऊया पुढे आता पुढचा कोण मिळाला 821 मग याचा आला M21 आता लिहून घेऊया मग करूया सॉल्व M21 कोण आहे याच्यासाठी बोलायचं आहे 1 मिनिट आपण थोडं कमी करूया इरेझर हां हे ल ल ल ल ल गंदा झालं अख्खं गंद झालं आहे त्याला आपण परत देणार आहोत डोंट वरी याला मी छान लिहून काढतो 1 -1 -2 हा होता 3 आणि हा होता 5 हा डब्बा पूर्ण हा होता 2 इथं कोण राहिलं -2 आला आपला 0 हो आता करू सुरुवात चला पुढचा कोण आपला कोण आहे M21 याच्यासाठी बोल आडवा गेला उभा गेला कोण राहिले 4 दिसतंय का भाई आडवा म्हणजे रो गेला कॉलम गेला कोणते 4 राहिले -1 2 0 -1 -2 -1 2 0 -2 -1 2 -1 2 -1 2 0 -1 0 -1 आला 0 -1 पुढचा लिहितो मी M22 बोंबल फास्ट M22 कसं होणार हे आला डब्बा M22 याच्यासाठी बोललो आपण समजा हा आला आता M22 आडवा गेला उभा गेला कोण दिसतंय 1 2 -2 -1 1 2 -2 -1 घडलं काहीतरी 1 2 -2 -1 आहे का आहे एकच मिनटं 1 2 -2 -1 आहे हे थोडं कन्फ्युजन होतं बघ काय नाही अय मागं हो पुढचा कोण आपला 313 M23 साठी बोंबल M23 साठी काय बेटांनो M23 याच्यासाठी बोलायचंय आडवा गेला उभा गेला कोण राहिलं 1 -1 -2 0 1 आडवा गेला उभा गेला 1 -1 -2 0 1 -1 -2 आणि कोण राहिला 0 समजलं सर्वांनी परत यस और नो एकच मिनिट हां ओके आता कुठे आलो आपण हा आला M23 आता येऊया कुठं M31 कडे M31 याचा मायनर कसं काढणार आडवा गेला उभा गेला जे 4 ते ली -1 2 3 5 -1 2 3 5 एकदा चेक करत चला प्लीज -1 2 3 5 आहे का -1 2 3 5 हे चुकू शकतं चला नेक्स्ट कोण मिळाला M32 म्हणजे याचा मायनर आडवा गेला उभा गेला कोण राहिलं 1 2 -2 5 1 2 -2 5 1 2 -2 आणि कोण राहिला 5 आणि लास्ट आला M33 म्हणजे याच्यासाठी उभा गेला आडवा गेला कोण राहिलं 1 -1 -2 3 1 -1 -2 आणि कोण 3 हे आले आपले कोणते मायनर इलेमेंट करूया सॉल्व फास्ट ओके आता हे तुम्हाला आता जमेल सर्वांना व्हेरी गुड -1 इंटू 1 -1 1 1 -0 इक्वल टू वॉट 1 -0 इक्वल टू वॉट 1 अबे गा पळ्या याने याला 1 मायनस साईन 0 इंटू 2 0 ओके 12वीला आहोत तेवढं तर जमतं राजू हां 1 इंटू -1 हे मायनस साईन देवाचं हे मधलं देवाचं -2 इंटू 2 होतो -4 हा झाला +4 आन्सर इज 3 नेक्स्ट बोल चाल लवकर 1 इंटू 0 हे मायनस देवाचं -2 इंटू -1 +2 0 -2 -2 नेक्स्ट बोल -1 इंटू 5 -5 हे मायनस साईन
3 2 जा 6, हा बनला -11. नेक्स्ट बोल M32 1 × 5 5 - 7 -2 × 2 -+4 = what 9. नेक्स्ट बोल 3 - 7 -2 × -1 +2. आन्सर इज +1. हे आले आपले मायनर इलेमेंट्स. आता मला कोण हवे कोफॅक्टर. ते बघा झालं शक्य तर तुम्ही कोफॅक्टर इथे साईडला लिहू शकतात, ते जास्त इझी पडतं. हे काढा सेपरेट, मग ते काढा, ते जास्त कॉम्प्लिकेटेड असतं, ते तुम्ही कसं लिहा तुमची मर्जी. चला मी आता लिहितोय फास्ट. पहिल्याला कोण A11. मी काढतोय कोफॅक्टर इलिमेंट्स. मी परत सांगतो मित्रांनो, हा आहे आपला कोफॅक्टर इलिमेंटचा. कोणता फॉर्म्युला आपल्याकडे कोफॅक्टर इलिमेंटचा? कोफॅक्टर इलिमेंट्स इक्वल टू AIJ -1 लिहायचं, I + J लिहायचा, ऍड करायचं आणि त्याचा लिहायचा कोण मायनर गाबरू इलिमेंट. बघ A11 काय केलं सोन्या? -1 च्या वरती 1 + 1 2. A11 चा मायनर कोण आहे? M11. किती आला आपला? M11 आला -3. हा आला बाळा -3. इथं चेक कर, -1 च्या वरती कोण आहे? 2. आन्सर इज प्लस इंटू -3 = what -3. पुढचा आला A12 -1 1 + 2 3. याचा मायनर कोण बेटा? 12. टवेल. हा आला तुमचा 12. -1 चा क्यूब होतो बेटा किती? -1 × 12 = what -12. त्यानंतर पुढे आला कोण? A13 -1 1 + 3 4. ए गाबऱ्या, मी या दोघांना ऍड करतो बरं का, ऍड. हां, -1 च्या वरती 4 1 3 चा मायनर कोण होता? 6. हा आला इथं × 6. -1 च्या वरती इवन नंबर. आन्सर इज प्लस, हा आला 6 × 1 6. पुढे आलो A21. बोला A21 -1 2 + 1 3. 21 चा कोण आहे मायनर? 1. -1 चा क्यूब -1 × 1 = what -1. A22 -1 2 + 2 4. 22 चा M22 कोण होता बेटा? 3. लय फास्ट होतोय का? स्लो घेऊ बाळांनो. A22 -1 च्या वरती 2 + 2 4 आणि त्याचा लिहायचा मायनर. याचा कोण आहे बेटा मायनर? 3. -1 च्या वरती 4 म्हणजे इवन नंबर, म्हणजे आन्सर इज +1. ओके. आणि इंटू किती बेटांनो? 3. 3 × 1 3. त्यानंतर कोणाला बेटांनो? A23 -1 2 3 + 2 5 3 + 2 5. हां, त्याचा मायनर 2 3 M23 किती बेटांनो? -2. हा आला -2. -1 चा 5 म्हणजे ऑड नंबर आला, तर आन्सर इज -1 इंटू -2 = what +2. पुढे जाऊया A23 कडे येऊया आता. A23 -1 3 + 2 5 M23 काय 23 23 चा कोण आहे बेटा मायनर? अरे ऑलरेडी काढलाय, सॉरी तुला काढलाय आपण. हां, पुढे आलो A31 चा कोफॅक्टर काढतो आपण. 31 चा काढतोय कोफॅक्टर. आला -1. यांची कधी ॲडिशन 3 + 1 4. 31 चा मायनर कोण आहे? 31 चा बेडा किती मायनर आहे? -11 -1 च्या वरती इवन नंबर. आन्सर इज +1 इंटू मायनस इक्वल टू -11. A32 -1 3 + 2 5. 3 2 चा काय तो? 3 2 चा मायनर कोण आहे बेटा? 9. कोण आहे? 9. हा आला 9. -1 च्या वरती 5 म्हणजे ऑड नंबर. आन्सर इज -1 इंटू 9 इज इक्वल टू वॉट? -9. A33 -1 3 + 3 6. आणि 3 3 चा मायनर कोण बेटा? 3 3 चा मायनर होता 1. हा आला 1. -1 च्या वरती कोणता नंबर आला बेटा? इवन नंबर. इवन म्हणजे आन्सर इज +1 इंटू 1 इक्वल टू वॉट 1. तर काय होतं, आता हे मी फर्स्ट टाइम तुम्हाला सांगतोय त्यामुळे थोडा वेळ लागतो, परंतु मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला हे गोष्टी डायरेक्ट करायची सवय लावा, त्याला मार्क भेटतात. कारण एवढं लिहित बसलं की वेळ खूप जाणार आहे त्यामुळे. ओके, चला तर हे काढले आपण कोणते एलिमेंट्स? कोफॅक्टर एलिमेंट्स. आता आपण काढणार यांचा मॅट्रिक्स. म्हणजे ते समजा एक नाव देऊया आपण, लेख असं म्हणूया. पी कोण आहे? पी इज द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर कसं लिहायचं मला मग? P इक्वल टू, हा आला डब्बा, लाईनशीर सांगायचं, लाईनशीर. A11 A12 A13 A21 लाईनशीर बोला. -3 -12 6 -3 -12 6. करेक्ट. नेक्स्ट -1
-1 3 आणि कोण +2 -1 3 +2 -1 3 +2 पुढचे बोला -11 9 आणि कोण 1 हा कोण आला हा आला आपला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आणि माझा शेवटचा प्रश्न कोण होता मित्रांनो ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स सो ॲडजॉइंट ऑफला जनरली लिहितात ADJ लिहायचं ऑफ A इक्वल टू काय करायचं हा जो आला आहे याचा घ्यायचा ट्रान्सपोज काय घ्यायचा ट्रान्सपोज म्हणजे आडव्याला करायचं उभं हा होता पहिला रो याला लिहायचं पहिल्या कॉलममध्ये कसं मित्रांनो -3 -12 +6 नेक्स्ट -1 3 +2 नेक्स्ट -11 9 आणि कोण 1 तर बाळांनो असा काढतो आपण कोणत्याही 3/3चा ॲडजॉइंट मॅट्रिक्स आय होप तुम्हाला सर्वांना पूर्णपणे आता कन्सेप्ट कळला असेल जाऊया पुढच्या क्वेश्चन्सकडे राजांनो प्लीज याला नीट समजून घ्या आणि यार एकदा दोनदा मनाने स्वतः एक्झाम्पल घेऊन करून बघा इट्स अ मॅथमॅटिक्स आणि विदाऊट प्रॅक्टिस हे जमूच शकत नाही यू आर नॉट द ब्रदर और सिस्टर ऑफ द आइन्स्टाईन अँड न्यूटन तुम्ही काय न्यूटनचे भाऊबंद नाही बाळांनो की आलं आणि लगेच थटकन हाणलं तर लाजाओ प्रॅक्टिस करा हा एक कॉमन क्वेश्चन आहे जो खूपदा येतो आणि ही खूप महत्त्वाची प्रॉपर्टी बाळांनो जी आपल्याला CETमध्ये जास्त वापरायची करूया स्टार्ट सेम टू सेम काम आहे राजा नव्हता नवीन काही घेणार नाही आपण बघा हा ठीक आहे चला बघा क्वेश्चन काय बाळांनो व्हेरीफाय करायचं होतं A इंटू ॲडजॉइंट ऑफ A ॲडजॉइंट ऑफ इंटू A म्हणजेच कोण हा या तिघांना मला इक्वल आणायचं होतं आणि खूप बेसिक फंड आहे हा 1 बाय 1 स्टार्ट करूया थोडंसं फास्ट करूया आपण 1 2 3 आणि कोणाला 4 याचा मला हवा आहे कोण ॲडजॉइंट म्हणजे मला पहिले कोण पाहिजे कोफॅक्टर इलेमेंट डायरेक्ट करू स्टार्ट बघा कोफॅक्टर इलेमेंट कसे डायरेक्ट काढता येईल आता आपल्याला ते बघूया आपण कोफॅक्टर इलेमेंट म्हणजे काय AIJ काय बेटा फॉर्म्युला कडे अरे यार हा रेड पण नॉट सुटेड वाईटच बरं आहे हां बोला -1 I + J I + J इंटू कोण MIJ याला आपण नाव ठेवूया बाळांनो काय A11 पोझिशनचे नाव सोन्या A12 A21 आणि A22 चला बोला A11 काय लिहायचं -1 1 + 1 2 1 + 1 2 आणि याचा कोण आहे मायनर 2/2 बद्दल बोललो मी याच्या समोरचा कोण होता 4 -1चा स्क्वेअर +1 1 × 4 = what +4 नेक्स्ट A12 -1 1 + 2 3 याचा कोण आहे हा बघा अरे ढ्यावऱ्या 1 2 म्हणजे हा इलेमेंट आणि याचा हवा आहे मायनर मग याच्या थोबाडासमोर कोण होता 3 मग तो लिखी रे -1चा क्यूब -1 × 3 = what -3 नेक्स्ट A आता कोण आहे पुढचा आपला 2 1 -1 2 + 1 3 याचा मायनर कोण याच्या समोर कोण होता बेटा 2 -1चा क्यूब -1 इंटू कोण मिळालो 2 हा काय बनणार -2 आणि नेक्स्ट वन A22 -1 2 + 2 4 आणि याचा कोण घ्यायचा मायनर तो कसा असेल आडवा उभा गेला कोण दिसतोय 1 हा आला 1 -1च्या वरती इवन नंबर आन्सर इज +1 सो 1 × 1 = what 1 हे जे आपण फाइंड केले हे फाइंड केले आपण कोफॅक्टर एलिमेंट्स आता बघ इथं तुला कोफॅक्टर मॅट्रिक्सची गरज नाही आहे तुला डायरेक्ट कोण हवा आहे ॲडजॉइंट मग कसं लिहायचं ते ऐक आता सो तू डायरेक्टली इथं बाळा ॲडजॉइंट लिहू शकतो कसं लिहायचं मग इथं बघ ॲडजॉइंट ऑफ A = कसं लिहायचा हे जे आन्सर आले ना तुझे कोफॅक्टर एलिमेंट याला लिहायचं कॉलम वाईज पहिला कोण आला होता 4 तो इथं लिहायचा दुसरा जो आला ना तो खाली हाणायचा फक्त वर पुढे जायचा नाही खाली लिहायचा तो तिसरा कोण आहे -2 तो आला इथे आणि चौथा आला 1 हा आला इथे कळलं म्हणजे आलेले इलेमेंट्स आपण लिहिले कॉलम वाईज लिहिले म्हणजे आपण डायरेक्ट कोण भेटला ॲडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स पण क्वेश्चन काय होता A इंटू ॲडजॉइंट ऑफ A = ॲडजॉइंट ऑफ A इंटू A = डिटर्मिनंट ऑफ A इंटू आय भलं मोठे पण लय सोपं आहे हे बघ पहिला लिहितो मी A इंटू कोण ॲडजॉइंट ऑफ A यांचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन A काय होता बाळांनो आपल्याकडे बोला A कोण आहे राजा आपल्याकडे 1 2 3 4 आणि याचा कोण बेटा आपल्याकडे ॲडजॉइंट 4 -2 -3 आणि कोणाला 1 हा आपला A हा कोण आपला ॲडजॉइंट ऑफ A
आता बघ, मला याचं ॲन्सर नाही माहिती, निवांत राहा, लोड घेऊ नकोस, असंच ठेव. पुढे जाऊ. आता पुढचा कोण आहे? ॲडजॉईंट ऑफ ए इंटू ए हवा आहे आपला बाळांनो. ए काय होता? 1 2 3 4 सॉरी हा ॲडजॉईंट आहे ना, हां 1 2 3 4 आणि याचा कोणी बेटा ॲडजॉईंट 4 1 -3 आणि -2. हा आला ॲडजॉईंट आणि हा आला आपला ए. हे बघ, तुला मल्टिप्लिकेशन जमत नाहीये, लोड घेऊ नको, आपण करणार आहे जुगाड. कसा जुगाड ते ऐकत राहा फक्त. तिसरा कोण आहे आपल्याकडे? आता डिटर्मिनंट ऑफ ए मला पहिले पाहिजे. हे बघ बापा, इथे बघ, मला हा पाहिजे, मी हा लिहिला इथं, मी हा लिहिला तिकडे, आता मला हा पाहिजे. इथं कोण आहे? डिटर्मिनंट ऑफ ए इंटू कोण आहे? आय. बघ आता पहिले काढायचा डिटर्मिनंट कोण आहे? 1 2 3 आणि कोण 4. कर सॉल्व. 4 1 जा 4 -3 2 जा 6. किती झालं बेटा हे? -2. आता मला हवं आहे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू कोण आहे? आय. बाळांनो, ज्यांना माहीत नाही त्यांनी ऐकायचं. आय म्हणजे, आयला म्हणतात युनिट मॅट्रिक्स. आयला काय म्हणतात? युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स असं म्हणतात. जो नेहमी कसा असतो? आयदर 2/2 म्हणलं की हा असतो असा 1 0 0 1 आणि 3/3 असेल तर 3/3 लिहितात 1 0 0 0 1 0 0 0 1. हा असतो आपला I3. 3 म्हणजे काय? 3 रो 3 कॉलम. याला तुम्ही I2 असे लिहू शकतात, 2 रो 2 कॉलम. ओके, लक्षात ठेव, हेच 1 पाहिजे. चुकून जर असं असेल तर हे अलाउड नाही, कारण हे 1 अलाउड नाही. हा झाला अँटी डायगोनल. तर आपल्याला फक्त काय लिहायचं आहे? हे डायगोनल लेकर लोड घेऊ, फक्त लक्षात ठेवा 1 0 0 1. ओके, चला. डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय होता, मी हा घेतला डिटर्मिनंट आपलं, हां, आणि आय कोण होता? 1 0 0 1. कर बरं मध्ये मल्टिप्लाय, मॅट्रिक्स वेळा तो, हां सॉरी, हां, याने याला बोल मल्टिप्लाय. काय बनणार? हा -2 0 0 आणि कोण बनणार? -2. आता जुगाड ऐक, याला नंबर 3 द्यायचा. म्हणा मास्टर तू साले हे बरं लिहिलं, ह्याला तू सॉल्व नाही केलं. मी काय बोललो? मल्टिप्लिकेशन माहीत नसेल तर लोड घेऊ नका, डायरेक्ट काय करायचं माहिती का? डायरेक्ट हेच ॲन्सरचं लिहून काढायचं. काय ते ॲन्सर? -2 0 0 -2, याला नंबर 2 द्यायचा. सेम टू सेम जुगाड इथं तेच. याने याला मल्टिप्लाय केलं बापू, हे येणं हे स्वाभाविकच आहे, त्याशिवाय हे प्रूफ होऊ शकतच नव्हतं. कारण ते काय बोलले? व्हेरीफाय करा, म्हणजे इक्वल आहेच, इक्वल आहेतच. लगेच शायनिंग मारायची मस्तपैकी. इथं लिहायचं पुढं फ्रॉम, होय बाबा, हां इथं लिहायचं फ्रॉम 1 2 and 3. काय? ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए इक्वल टू ॲडजॉईंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय, हेन्स प्रूव्ड. हा एक नाही सोपं. हा प्रश्न बोर्डाला पण आलेला आहे. 3/3चा पण एक एक्झाम्पल आहे, ते तुम्ही ट्राय करू शकतात. जुगाड सर्वांना समजला अशी मी अपेक्षा बाळगतो. चला, आता मेन कॉन्सेप्ट किंवा मेन जो क्वेश्चन आपला त्याकडे बोलूया. तो आहे इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स काढायचा. 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे बाळांनो, खूप महत्त्वाचा आहे. कन्सेप्टही महत्त्वाचा आहे, बोर्डालाही हा पॅटर्न खूप महत्त्वाचा आहे. हे काहीतरी विचारणारे फिक्स आहे. करू सुरुवात, ऐका. इनवर्स काय असतो पहिले आपण त्याकडे बघूया. बघा राजांनो, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स, समजा एक्झाम्पल आहे, हा एक आपला आहे बाळांनो मॅट्रिक्स. तर याचा इनवर्स लिहितात नेहमी एच्या वरती -1. ॲक्च्युली 1/aच असतं, पण डिवाइड करता येत नाही कधी मॅट्रिक्सने. मग तो कसा शो करतात नेहमी? एचा इनवर्स. एक साधी कन्सेप्ट कळते आपल्याला. 5 असेल तर हा झाला 1/5 इनवर्स, उलटा करायचा सिंपल भाषेत. तर हा डिवाइड होत नाही, म्हणजे याला कसं लिहितात? तर एच्या इनवर्सला शो करायचं ए इनवर्सने. याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायला अवघड नाही आहे. 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू कोण असतो? ॲडजॉईंट ऑफ ए. जे की आपल्याला हे कसं काढायचं आता माहीत झालं. डिटर्मिनंट पण काढता येतो, लोड घ्यायची गरजच नाही आता, हो की नाही? चला, पण एक लक्षात ठेवा बाळांनो, काय? हा जो असतो ना, हा कधीच 0 नसला पाहिजे. कारण राजा, तो जर 0 आला ना तो 1/0 अनडिफाईंड होतं. अरे ॲन्सरच भेटत नाही बापा, कारण 0ला कधीच कोणत्या नंबरने आपण 0ला डिवाइड करू शकत नाही. उलट बोलू का? कोणत्याही नंबरला 0ने डिवाइड होत
नाही. लक्षात ठेवा. सर्वांना हे कळालं. आता बघा परत ॲडजॉईंट काढायचं आहे. परत ॲडजॉईंट तेच काम जे आपण बघा केलं होतं. मायनर काढा, कोफॅक्टर काढा आणि मग ॲडजॉईंट काढा. करू सुरुवात. थोडंसं फास्ट बघूया आता. बघा हा आला बाळांनो आपला कोण ए. कोण होता 1 2 3 1 1 5 2 4 7. डायरेक्ट पण करता येते. मी डायरेक्ट करणार आहे आता. ओके चला पहिलं काम काय. नेहमी बघा इनवर्ड्स काढताना पहिली स्टेप काढायची डिटर्मिनंट काढून घ्यायचा आहे. 1 2 3 1 1 5 2 4 7. सर्वांना डिटर्मिनंट काढता येतोय. कसं काढतो माहिती सर्वांना. प्लस मायनस प्लस. बोला पहिले 1 साठी आपण सॉल्व करूया. हा रो गेला आणि हा कॉलम गेला. 1 × 7 याने करायचं याला मल्टिप्लाय मायनस याने होणार याला मल्टिप्लाय. बोला 7 - 20 किती झालं ते बोला लवकर फास्ट. हां बोला 7 - 5 चोक 20. त्यानंतर मायनस साईन. कोण आहे पुढे बेटा. हे बघा हा 1 लिहिला सॉल्व केलं. हे तुम्हाला कळतं सर्वांना माहिती गोष्ट. व्हेरी गुड. हा आला आपला 2. 2 साठी काय होणार बेटांनो. सेम हे रो आणि कॉलम गेला. 7 × 1 = 7 5 × 2 = 10. ओके तर हा झाला 7 - 10. एकच मिनिटाला साईडला ठेवतो मी. इथं लिहूया डिटर्मिनंट. एक अरे काय लिहितो मी. डिटर्मिनंट कॅन नॉट बी 0. ओके सॉरी शक्तिमान. +3 साठी बोला. याच्यासाठी हा गेला रो हा गेला कॉलम. करा सॉल्व. 4 × 1 = 4 4 × 1 = 4 मायनस बे 1 बे हा आला बे. ओके सोडवा. 1 असतात 7 20 जात नाही. 20 मधून 7 गेले -13 -2 7 - 10 -3 +3 4 - 2 2. बोला -13 मायनस प्लस 2 6 प्लस आला 6 -13 6 + 6 12 -13 + 12 -1. हा आला आपला डिटर्मिनंट ऑफ ए. मग इथं लिहायचं काय की डिटर्मिनंट कॅन नॉट बी 0. सो इथं लिहायचं ए इनवर्स इज एक्झिस्ट. आता मला काढायचा कोण ॲडजॉईंट काढायचा. मग आता आपण आपलं काम चालू करूया. मी एकदा मॅट्रिक्स लिहून घेऊ साईडला परत. इथे इझी पडेल. 1 2 3 इथं होता 1. हे समजण्यापुरतं लिहितोय 1 1 5 1 1 5 आणि लास्ट कोण होता 2 4 7 2 4 7. आपण आता स्टार्ट करूया. डायरेक्ट काढणारे कोफॅक्टर. बघा हा होता आपला कोफॅक्टर इलेमेंट्सचा फॉर्म्युला. कोफॅक्टर इलेमेंट्स काय बेटा फॉर्म्युला. AIJ बोल लवकर -1 I + J MIJ. अरे इथं लक्ष दे. बाहेर काय आहे. चला हे मोबाईलचा प्रॉब्लेम मोठा आहे तुमच्या आयुष्यातला. राजांनो राजींनो लक्ष द्या. नीट पहा. प्रॅक्टिस करा. काय काय लक्ष द्या. नीट पहा. व्हिडिओ माझेच पहा आणि रिव्हिजन करा. ओके चलो करू स्टार्ट. डायरेक्ट कार्यक्रम होता. डायरेक्ट विषयच नाही. बोला A11 -1 1 + 1 2. याचा मायनर आडवे गेले उभे गेले याचा सोडवा डिटर्मिनंट. काय होईल तो 7 - 5 चोक 20. कर सॉल्व. -1 चा स्क्वेअर +1 हे झालं किती -13 इक्वल टू -13. नेक्स्ट बोल A12 -1 1 + 2 3. याच्यासाठी बोल आडवे गेले उभे गेले कोण राहिले त्याचा सोडवायचा डिटर्मिनंट. कोण डिटर्मिनंट कसा करतात याने याला. बघा 1 5 2 7 7 1 = 7 मायनस 5 × 2 = 10 -1 चा क्यूब -1 7तून 10 गेले -3 मायनस +3. समजलं बापू. नेक्स्ट बोला 3 साठी. आता A13 हे बघा मी खूपदा बोलून झाले. यांचे नावं काय असतात माहिती सर्वांना. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 32 आणि हा आला 3 प्रत्येकाची आपण काढतोय कोफॅक्टर इलेमेंट. सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी नम्रपणे बघावे. नाही तर तुम्हाला कोपऱ्यात येऊन बोकळ बांबूचे फडके देण्यात येईल. धन्यवाद. चला येऊया परत. A13 हा होता 13. याच्यासाठी पहिले कोण हाणायचा गंडब हो मागे हा सारी शक्तिमान -1 1 + 3 4. याच्यासाठी
आडवे गेले, दिसायला लय घाण होणार, हे पर्याय नाही माझ्याकडे आता. हां, आडवे गेले, उभे गेले, जमल का? चालेल ना. हा, आडवा गेला, उभा गेला, कोणी 1-3 चुकलं आपलं. मग गंडलं काहीतरी, थांबा मिनटं. गंडलं रे गंडलं दुक्कुचकिन. हा, 1 + 3 आला 4. याच्यासाठी करतोय आपण, सॉरी, हा गेला 1 3 राहिलं कोण मग? 4 1 चा 4 मायनस साईन, 2 × 1 2, 4 -1 चा पॉवर 4 म्हणजे +1, 4 - 2 2 = 2. पुढे बोला बाळांनो, A21 आता. मग A21 -1, 2 + 1 3. याच्यासाठी बोलूया आपण. काय होईल बोल, इथं लिहितो मी, हे इथे पडतं मला. हां, आडवे गेले, उभे गेले, जे 4 राहिले त्यांचा घ्यायचा डिटर्मिनंट. बेसाती 14, 4 × 12, हो की नाही? बेसाती 14, 4 × 12. बेसाती सोडं गेले बेते, हो इथे. हां, 14 मायनस, हां, बेसाती 14 -12, -1 चा क्यूब, -1, हे किती म्हणलं 2. हा आला आपला किती -2. पुढे आलो, 8 2 2 -1, 2 + 2 4, 8 2 2, 8 2 2. म्हणजे याच्यासाठी बोल आता. काय होईल? आडवे गेले, उभे गेले, जे 4 राहिले यांचा सोडायचा डिटर्मिनंट. 1 × 7 7, 2 3 = 6, 2 3 = 6, 2 3 = 6, 7 - 6, -1 च्या वरती 4 म्हणजे +1, 7 6 गेला 1, किती आन्सर 1. 1 2 3, 1 2 3, -1, 2 + 3, व्हेरी गुड 5, 2 3 2 3 2 3, हुर्रू 2 3. याच्यासाठी बोल, आडवे गेले, उभे गेले, जे 4 राहिले त्यांचा सोडवायचा डिटर्मिनंट. हो बोला. याने याला 1 × 4 4 -4, 4 - 4 0, 4 - 4 4 - 4. अबे हा बनना 0 डायरेक्टली. 8 2 3, याचा A31 -1, -1, 3 + 1 4, 3 1 साठी बोला. याच्यासाठी आडवा गेला, उभा गेला, आपण लिहितोय मायनर. डोक्यात ठेवा, चाललाय तमाशा, मी नाचतोय असं होता कामा नाही. हा, मायनर बोलतोय आपण, याचा मायनस शोधणार आहे. 5 दुनी 10, 3 1 3, 10 - 3, 10 - 3, -1 च्या वरती प्लस म्हणजे आन्सर इज +1. हा आला किती 7 = 7. A32 -1, 3 + 2 5, 3 2. याचा मायनर. उभे गेले, आडवे गेले, उभे गेले, आडवे गेले. 1 5, 5 - 3 1 3, 5 - 3, -1 च्या वरती 5, ऑड नंबर, आन्सर इज -1. 5 - 3 2, आन्सर इज 2 हे डायरेक्ट करता येतं, पण समजा म्हणून मी लिहितोय ते डायरेक्टही चाललं असतं. ओके. A32 तू साईडला हो. A32 नाही रे मास्तर, 3 3 वाला चाललाय आपला, 3 3 वाला. -1, 3 + 3 6. आय सोन्या, 3 3 म्हणजे कोण बे? याच्यासाठी आडवा गेला, उभा गेला, डिटर्मिनंट सोडव ना आता. हा, 1 1 1, 1 1 = 1, -2 1 -2 1 -2. हिअर इज अ -1 च्या वरती ऑड इवन नंबर म्हणजे +1 × -1, आन्सर आलं -1. सर्वांना कोफॅक्टर एलिमेंट समजले असतील. आपण ते मला ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे, चला आता आपल्याला कोण हवं आहे? ॲडजॉईंट. मग सांगा बाळांनो, आता हे घेऊया पुढच्या पेजवरच आपण. सो ॲडजॉईंट ऑफ ए डायरेक्ट कसा लिहायचा आता? तर राजांनो, को फॅक्टर लिहित बसायची गरज नाही, डायरेक्ट सिक्वेन्सली लिहायचा एक एक को फॅक्टर एलिमेंट, पण कॉलम वाईज. पहिला कोण आला? -13 3 2. हां, -13 3 2, -13 3 2. नेक्स्ट बोला. हे संपलं, इकडे आलो आपण आता 2 1 साठी. हां, किती ते? -2 1 0, -2 1 0, -2 1 0. कॉलम वाईज लिहायचं बापू.
आणि शेवटची 3 7 - 2 - 1 7 - 2 - 1 7 - 2 आणि हा आला -1 हा आला कोण आपला ॲडजॉईंट. आपला प्रश्न होता इनवर्स काढा. तर इनवर्सचा फॉर्म्युला काय होता मी लिहून दिला होता ए इनवर्स 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू कोण ॲडजॉईंट ऑफ ए हा आला 1/-1. अरे घाबरा मी मग असं बोललो की रे डिटर्मिनंट किती आला आपला -1 आला की नाही रे सोन्या हा आला -1. याचा ॲडजॉईंट सांग मला -13 - 2 7 3 1 - 2 2 0 -1 बापू 1/1 1 मायनस देऊन टाक आतमध्ये फटकन दिशी मायनस गेलं आतमध्ये सटकन दिशी काय होतं माहिती का मायनसमुळे या सगळ्यांचे साईन होतील बदलतील साईन चेंज होतील. हा होता मायनस झाला प्लस होता मायनस झाला प्लस होता प्लस झाला मायनस होता प्लस झाला मायनस होता प्लस झाला मायनस होता मायनस झाला प्लस होता प्लस झाला मायनस होता काहीच नाही काहीच होत नाही. झिरोला साईन नसताना काही पण नाही फेकायचं लगेच. हां मायनसचा बनणार +1 आणि अशा वेळेने बाळांनो आपण काढणार असतो इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. 4 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जातो. 4 मार्क्सला थोडासा लेंदी किंवा टाईम घेतो पण जर कॅल्क्युलेशनचा स्पीड चांगला असेल आणि सगळ्यात मेन म्हणजे काय त्याची प्रॅक्टिस असेल ना बाळांनो नजर के सामने नजर बसली पाहिजे कॅल्क्युलेशनवर बरोबर तुम्हाला जमतं. आणि तुम्हाला विनंती करतो प्लीज याची प्रॅक्टिस करा. आला की डायरेक्ट हाणायचा पहिलीच 4 मार्क्स विषयच नाही. तर तुम्हाला विनंती करतो एक क्वेश्चन तर प्रॅक्टिस कराच पण तसं हा एक क्वेश्चन आहे मला वाटलं IMP म्हणून ठेवला इथे मी तर प्लीज हा क्वेश्चन तुमचा वर्क होम करशाल. हो सॉरी होमवर्क असतं ते काहीतरी होमवर्क सर्वांनी करशाल ही तुम्हाला विनंती आहे. आय होप बाळांनो तुम्हाला आज तरी को फॅक्टर एलिमेंट्स मायनर एलिमेंट्स ॲडजॉईंट आणि सगळ्यात मेन म्हणजे इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स सर्वांना समजलं असेल मी अशी अपेक्षा बाळगतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाची अजून एक मेथड आहे याच लेसनची जिचं नाव आहे रिडक्शन मेथड. कोणती मेथड रिडक्शन मेथड त्याचाही क्वेश्चन बघायला भेटतो आपल्याला बोर्डाला खूपदा. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये ती मेथड. तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच. काही तुमचे सजेशन असतील रिगार्डिंग ऑनलाईन व्हिडिओ हा माझा प्रांत नाहीच आहे. ऑफलाईनमध्ये मला शिकवायला खूप आवडतं आणि मला मजा येते पण रिव्हिजनला वेळ भेटत नाही. सो या थ्रू तुमचं जे काही मागचं राहिलेलं असतं बॅकलॉग कधी आठवत नाही तर त्यासाठी मी हे व्हिडिओज काढतो आहे. जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर कमेंटमध्ये लिहा सजेशन द्या. सो मी प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये ती इम्प्रूव्हमेंट करत जाईल आणि माझ्यापर्यंत तुम्हाला जेवढं बेस्ट ऑफ द बेस्ट देता येईल ते मी नक्कीच देईल. थँक्यू सो मच. काळजी घ्या तुमची आणि आईवडिलांची पण. बाय बाय.